मागच्या आठवड्याभरापासून पैठण नगरपालिकेने पैठण शहरातील अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतलेली आहे आणि या अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेत पैठण नगरपालिकेने सर्वप्रथम यात्रा मैदानातील अतिक्रमणे काढली आणि त्यानंतर पैठण नगरपालिकेने त्यांची अतिक्रमण मोहीम ही शहराकडे वळवली आणि शहराकडे वळवत असताना जे व्यापाऱ्यांनी जे त्यांच्या दुकानासमोर पत्रे लावलेले शेड लावलेले आहे ते शेड आणि पत्रे हे अतिक्रमणाच्या नावाखाली काढण्याचे काम सध्या पैठण नगरपालिका करत होती। मात्र यावेळी जे व्यापारी आहे त्यांचा रोष उफावून आल्यानंतर 2 ते 3 दिवस या मोहिमेला विश्रांती देण्यात आली, स्टे देण्यात आला आणि आता सोमवारपासून पैठण नगरपालिका त्यांची ही जी अतिक्रमण तोडण्याची मोहीम आहे ती पुन्हा एकदा सुरू करणार आहेत। तर आम्हाला हे जे पैठण नगरपालिकेने अतिक्रमण काढण्याची जी मोहीम सुरू केलेली आहे या मागची जी पार्श्वभूमी आहे ती समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। मागच्या 5 ते 6 महिन्यापूर्वी जे जिल्हाधिकारी आहे त्यांनी एक पत्र काढलेलं आहे, म्हणजे ज्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांना एक पत्र काढण्यात आलेलं आहे आणि पत्रानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीतील ज्या शासकीय जमिनीवर, लक्षात घ्या, शासकीय जमिनीवर आणि गावठाण गायरान जमिनीवर जे अतिक्रमण आहे ते त्वरित काढण्यात यावे असे आदेश देण्यात आलेले आहे आणि या पत्रामध्ये न्यायालयाचाही संदर्भ देण्यात आलेला आहे। मग असे आदेश असताना पैठण नगरपालिकेने सुरुवातीला 4 ते 5 महिने निवडणुका असल्यामुळे अतिक्रमण मोहीम हाती घेतली नाही। याचा कोणाला फायदा झाला कोणाला तोटा झाला यामध्ये आम्हाला जायचं नाही आणि आता निवडणुका ह्या समाप्त झाल्यानंतर पैठण नगरपालिकेने या पत्राचा हा जो पत्र आहे, जिल्हाधिकाऱ्याने जो पत्र काढला होता त्याचा संदर्भ देत पैठण शहरामध्ये अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली आहे आणि सदरील अतिक्रमण काढताना पैठण नगरपालिका ही जे व्यापाऱ्यांनी उन्हापासून पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून व्यापाऱ्यांनी जे शेड त्यांच्या दुकानासमोर लावलेले आहेत, जे पत्रे लावलेले आहेत ते काढण्याची मोहीम हाती घेतलेली आहे। तसं तर बघितलं तर पैठणमध्ये जवळपास 90 ते 95% हे जे शेड आहे, हे जे व्यापाऱ्यांनी शेड आणि पत्रे त्यांच्या दुकानासमोर लावलेले आहे त्यामुळे रहदारीस कोणताही अडथळा होत नाही। मग रहदारीस ज्या गोष्टीचा अडथळा होत नाही तो तर नगरपालिका या शेड आणि पत्रे काढण्याचे मागे का पडलेली आहे हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना पडलेला आहे। राहिला प्रश्न जे पत्रामध्ये लिहिलेला आहे की ज्या शहरातील शासकीय जागेवर, गावठाण जागेवर आणि सरकारी जागेवर जे अतिक्रमण आहे ते काढावेत, मात्र पैठण नगरपालिकेने अद्यापपर्यंत एकही शासकीय जागेवरचं अतिक्रमण, गावठाण जागेवरचं अतिक्रमण, गायरान जागेवरचं अतिक्रमण काढलेलं नाही। पैठण नगरपालिका ही फक्त व्यापाऱ्यांच्या मागे लागलेली आहे आणि यामागे पैठण नगरपालिकेचा काय हेतू आहे हे पैठण नगरपालिकेचे जे अधिकारी आहे त्यांनाच माहीत। सोमवारपासून पैठण नगरपालिका हे पुन्हा हे जे शहरातील अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू करणार आहेत आणि या मोहिमेमध्ये ते व्यापाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करणार आहेत। तर आता या सोमवारच्या कारवाई जी होणारी संभाव्य कारवाई आहे यामुळे पैठणच्या व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलेले आहे। व्यापारी सैरभैर झालेले आहेत आणि व्यापाऱ्यांना आता कोणाकडे जावे हेच कळत नाहीये। जर प्रशासन किंवा एखादी समस्या आली तर नागरिक किंवा व्यापारी हे लोकप्रतिनिधीकडे जातात, एकतर विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधीकडे जातात किंवा सत्ताधारी लोकप्रतिनिधीकडे जातात। मात्र सध्या पैठणमध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे का विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी हे बिलकुल म्हणजे विरोधी पक्षाचे जे लोकप्रतिनिधी आहेत शिल्लकच ठेवलेले नाही पैठणच्या जनतेने आणि जे सत्ताधारी आहे सत्ताधाऱ्यांकडे जर हे पैठणचे व्यापारी किंवा नागरिक गेले तर सत्ताधारी त्यांना प्रशासनाकडे बोट दाखवत आहेत। अशा दुहेरी कात्रीत पैठणचे व्यापारी हे अडकलेले आहे। तर आमची पैठण नगरपालिकेचे जे मुख्याधिकारी आहेत त्यांना विनंती आहे की मॅडम आपण अतिक्रमण जरूर काढा, जर रहदारीस अडथळा निर्माण होत असेल तर ते अतिक्रमण आपण 100% काढा, मात्र जे पत्रे व्यापाऱ्यांनी त्यांच्या दुकानासमोर लावलेले आहेत ते फक्त पावसापासून आणि उन्हापासून संरक्षण व्हावे या उद्देशाने लावलेले आहेत। तर आमची आपणास अशी नम्र विनंती आहे का व्यापाऱ्यांवर अशी अन्यायकारक कारवाई करू नका।
धन्यवाद. प्रतिष्ठान वार्ता न्यूजसाठी मी चंदन लक्कडहार, पैठण.